सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम मैत्रिणींनो. तर इथे पाहू शकता आज आहे अष्टमी आणि अष्टमीचंच आज माझं सप्तशती पाठाचं उद्यापन पण आहे आणि 9 कन्याही मी भोजनाला बोलवते. तर मैत्रिणींनो इथं पाहू शकता माझे स्वयंपाक करण्याचीच लगबग चालू आहे. जे ड्रायफ्रूट असतात ना ते खिरीसाठी आपल्याला मी काढून घेते. तर सर्व काही थोडं थोडं सगळं काढून घेते. तर इथं पाहू शकता मैत्रिणींनो आणि आता मी स्वयंपाक पूर्ण करून घेते. आणि तर चला मैत्रिणींनो तुम्हीही पहा आणि तुमची ही लगबग चालू असेल. तुम्ही नवकन्यांना जीव घालतात का ते नक्की कमेंट करून सांगा. तर मैत्रिणींनो नवकन्यांना खरंच जीव घाला, खूप छान म्हणजे आशीर्वाद भेटतात. तर इथे पाहू शकता माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि त्यानंतर ना मी सर्व काही असं हे करून घेते आणि देवालाही नैवेद्य अर्पण करून घेतला. तर इथे पाहू शकता मैत्रिणी जी छोलेची भाजी आहे ना ती त्याच्यातनं जी काय म्हणतात काश्मीरी लाल तिखट टाकलेलं त्यामुळे तरी आलेली तिखट एवढं केलेलं नाही, कारण छोट्याल्या मुली तिखट खात नाहीत ना त्यामुळे. तर पाहू शकता आता इथे खीर वगैरे सर्व काही केलेलं आहे आणि आता इथे देवाला नैवेद्य अर्पण करून घेतला. त्यानंतर मग देवी मातेला जी काय आपलं जेवढं शृंगाराचं साहित्य आहे ते अर्पण करून घेते. इथे पाहू शकता सप्तशती पाठाच्या जे काही पुस्तक किंवा ग्रंथ आहे त्याला ना चुनरी, हार, आपलं जे काही शृंगाराचं साहित्य अर्पण करून त्यानंतर मी कन्यापूजन करायला जाणार आहे. तर इथे पाहू शकता हळदी कुंकू अर्पण केलं आहे. त्यानंतर जो काही आपण गजरा, नीलपेंट, जे काही साहित्य असेल ना ते अर्पण देवी मातेला पहिल्यांदा केलं आणि त्यानंतर मग इथे पाहू शकता आता कन्यापूजन करून घेते. कन्येच्या अगोदर पाय पाय स्वच्छ म्हणजे धुवून घ्यायचे, त्यांना हळदी कुंकू, अक्षदा, फूल व्हायचं. त्यानंतर गजरा, चुनरी हे द्यायचं आणि त्यानंतर जे शृंगाराचं साहित्य ते पण देऊन घ्यायचं आणि त्यानंतर जेवण करायला म्हणजे वाढून घ्यायचं प्रसादाला नाही का. तरी ते पाहू शकता असं पाया पडून घेते आणि त्यानंतर ओवाळून वगैरे घेते. सर्व कन्यांचं असंच पूजन करून घेते आणि जे काही पाणी आहे जे पाय धुतलेलं पाणी आहे ना चारी कोपऱ्याला 4 शिंपडायचं आणि बाकीचं पाणी झाडाला म्हणजे टाकून द्यायचं. एखाद्या झाडाच्या बुडाला वगैरे नाही का आळ्यामध्ये टाकून द्यायचं. तर इथे पाहू शकता मैत्रिणीनं मुलींचं जेवण वगैरे झालं. त्यानंतर मी भांडी वगैरे स्वच्छ घासून घेतले, सर्व काही आवरलं आणि माझ्या मुलीला दांड्या खेळायला जायचं होतं तर तिला दांड्या खेळायला घेऊन गेले. चला मैत्रिणींनो ओम साईराम.